राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि सचिव यांच्यातील संघर्षानं टोक गाठलं होतं। काही मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या सचिवांबद्दल थेट मंत्रिमंडळ बैठकीतच नाराजीचा सूर लावत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती। खात्याच्या सचिवांविरुद्ध काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतच तक्रारीचा सूर लावला होता। सचिव मनमानी कारभार करतात, धोरणात्मक निर्णय परस्पर घेतले जातात, मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही, सचिव मंत्र्यांचं ऐकत नाहीत, अशा एक ना अनेक तक्रारी मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या सचिवांविरुद्ध केल्या होत्या। आमदारांनीही काही जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारीचा सूर लावला होता। या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या 73 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। एक नजर टाकूया कुठले मंत्री आणि सचिवांमध्ये संघर्ष होता त्यावर। महसूल मंत्री एकनाथ खडसे विरुद्ध महसूल खात्याचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध वित्त सचिव सुधीर कुमार श्रीवास्तव, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट विरुद्ध त्या खात्याचे सचिव दीपक कपूर, पर्यावरण मंत्री रामदास कदम विरुद्ध सचिव मालिनी शंकर, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले विरुद्ध विभागाचे सचिव उज्ज्वल उके, सोलापूरचे पालकमंत्री सुभाष देशमुख विरुद्ध जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि खासदार कपिल पाटील विरुद्ध ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी। या संघर्षातूनच मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। मात्र एकनाथ खडसेंच्या खात्याचे सचिव बदलताना त्या ठिकाणी मालिनी शंकर या कडक शिस्तीच्या सचिव महसूल खात्याला देऊन खडसेंवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्नही केलाय। दुसरीकडे मुंबई आणि परिसरात पुढील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत। या ठिकाणी आपलं वर्चस्व राहावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासातील अधिकारी या ठिकाणी दिले। भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासनातील हे सगळ्यात मोठे बदल आहेत। या बदलानंतरही सरकारचा गाडा सुरळीत चालणार का हा खरा प्रश्न आहे। अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।